स्नेहिल सॉर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो ते क्षण आलेले आहे, ते म्हणजे प्राधान्यक्रम. कारण वारंवार विद्यार्थी विचारणा करत होते की प्राधान्यक्रम नेमकं कधी सुरू होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जी त्या दिवशी मंत्रिमंडळाची जी बैठक सुरू झाली होती किंवा बैठक झालेली होती, या बैठकीच्या दरम्यान जे काही सांगितलं 2 ते 3 दिवसांमध्ये ही जाहिराती येणार आहेत आणि जाहिराती जर आल्या तरी प्राधान्यक्रम आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि नक्कीच त्या शब्द तो पाळलेला आहे आणि त्यानुसार ही प्राधान्यक्रम संदर्भातले अपडेट आजच्याच तारखेमध्ये आपल्याला हे अपडेट जे आहे ते अपडेट पाहायला मिळत आहेत. 6 तारीख आजची तारीख आहे आणि उमेदवारासाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहे. जे जनरेट आहे तुमचे जे काही तुमच्या प्रिफरन्स तुमचं जे काही तुमचं जे तुमची पात्रता आहे, तुमचं व्यावसायिक पात्रता असेल, तुमची विविध पात्रता असेल, त्यानुसार तुम्हाला नेमकं किती प्रिफरन्स त्या ठिकाणी येतील किंवा तुम्हाला प्राधान्यक्रम निवडता येणार आहेत. 100 निवडता येणार आहेत, इंटरव्ह्यू मध्ये 50 निवडता येणार आहेत. पण नेमकं किती शाळा तुमच्यासाठी दिसणार आहेत, तुम्हाला जागा किती दिसेल, हे सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि या सूचना नेमक्या काय आहेत या ठिकाणी आपण या पाहणार आहोत. बघा, शिक्षक अभियोगिता बुद्धिमापन चाचणी 2025 पवित्र पोर्टल शिक्षक भरती साठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्यासंबंधात लॉक करण्यासंदर्भातलं हे पत्र या ठिकाणी बुलेटिन टाकण्यात आलेलं आहे. त्यात एक एक बुलेटिन आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक महत्वाचं पहा, शिक्षक अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी कॅप ही 27/5/2025 ते 30/5/2025 दिनांक 2/6 ते 5/6/2025 कालावधी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्यात 2,28,808 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. म्हणजे 2,11,308 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिलेली होती. चाचणीस पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, जे स्वप्रमाणपत्र तुम्ही सर्वांनी डाउनलोड केलेले आहे ते 1,78,80,000 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. नंतर पुढे पाहू आपण, उमेदवारांना प्राधान्यक्रम कधीपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पहा, प्राधान्यक्रम सुरू झालेला आहे. जनरेट करणे, तुम्हाला जी काही शाळा आहेत त्या जनरेट, तुम्हाला जागा ज्या आहेत ते जनरेट, तुम्हाला तुमच्या व्यावसायिक पात्रतेनुसार किती शाळा प्रिफरन्स येतात, 1000 येऊ शकते, कोणाला 500 येऊ शकते, कोणाला 600 येऊ शकते, कोणाला 100 येऊ शकते. तर ती सुविधा आजपासून सुरू करण्यात आली आहे. 6 तारीख, आजची 6 तारीख आहे आणि 6 तारखेपासून ती प्रक्रिया जी आहे ती आतापासून ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम येत आहे, काही विद्यार्थ्यांना ओटीपी येत नाहीये, त्यामुळे त्याचा तुम्ही काही अडचणी आहेत त्यामुळे त्या दूर केल्या जातील. त्यामुळे घाबरण्याचं कोणतेही कारण नाही. नंतर होम पेजवर जायचं आहे, डाउनलोड मेनू मधून तुम्हाला पाहता येतील. त्या डाउनलोड जर तुम्ही केलं तर डाउनलोड केलेल्या जेवढ्या काही तुम्हाला दिसलेल्या तुमच्या ज्या काही प्राधान्यक्रम आहेत तेवढेही प्रिंट काढा आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. नंतर विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या स्वतंत्रपणे तुम्हाला जाहिराती उपलब्ध होतील. या दोन्ही जाहिराती तुम्हाला PDF काढायच्या आहेत आणि त्याच्यावरती अभ्यास तुम्हाला करायचा आहे प्राधान्यक्रमाचा. नंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, त्याच्यात जनरेट प्राधान्यक्रम केल्यानंतर जनरेट केलेल्या प्राधान्यक्रम आवश्यक ती खात्री तुम्हाला करायची आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे 8 नंबरचा, प्राधान्यक्रम लॉक करण्याचा दिनांक 6/8 पासून तर 11/8 पर्यंत आहे. म्हणजे 6 तारीख पूर्ण, 7, 8, 9, 10 आणि 11 या 5 दिवस तुम्हाला संधी मिळणार आहे आणि या 5 दिवसांमध्येच या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कोणत्याही चुका तुम्हाला करायच्या नाहीत हे समजून घ्यायचं आहे. कधी आहे संधी, 6 तारखेपासून म्हणजे आजपासून तर 11 तारखेपर्यंत आपल्याला शेवटची मुदत असणार आहे. म्हणून आपल्याला घाई करायची नाही आहे. आज प्रिफरन्स आले आहेत तर तुम्हाला आज, उद्या, परवा तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहे, उमजून घ्यायच्या आहे. तुम्हाला प्राधान्यक्रमासंदर्भातली माहिती घ्यायची आहे आणि सर्व 1, 2, 3 त्या पद्धतीने तुम्हाला ज्याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याचं मार्गदर्शन घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 9 नंबरचा मुद्दा दिसत आहे ते लॉक करायचे आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर मुलाखतीशिवायची जी कार्यवाही दिलेली आहे ते ठिकाणी पहा, पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीची नियमित फेरी सर्वप्रथम घेण्यात येईल. पहा, सर्वप्रथम कोणती येईल, विदाउट इंटरव्ह्यू आणि त्यानंतर इंटरव्ह्यू पहा, दिनांक 2/4/26 तरतुदीनुसार उमेदवाराला टेट 2025 चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय मुलाखतीला निवड केली जाणार आहे म्हणताय. समोर घेऊ आपण पुन्हा, जर तुम्हाला एकदा तुमची निवड झाली, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, तुमची जर एकदा निवड झाली दुसऱ्या पदावर निवड होणार नाही. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे जर असल्यास
तुम्हाला नव्याने चाचणी द्यावी लागणार आहे. पुन्हा टेट परीक्षा द्यावी लागेल तरच तुम्ही पुढे येऊ शकता. अन्यथा जे पद तुम्हाला मिळालं आहे त्याच पदामध्ये तुम्हाला खुश राहायचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की मला वरच्या पदाची नोकरी पाहिजे तर नक्कीच तुम्ही पुन्हा टेट परीक्षा द्या आणि पुढे सहभागी तुम्ही यामध्ये होऊ शकता. पुढे विथ दोन्ही लक्षात घ्यायचं आहे. सर्वांना माहिती आहे विदाउट इंटरव्ह्यू किती 100 प्राधान्यक्रम आणि विथ इंटरव्ह्यू किती 50 प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येणार आहे. पुढे अशा पद्धतीचे संपूर्ण जे आहे त्या आपल्याकरिता ही पीडीएफ आलेली आहे. 5 पेजेसची पीडीएफ आहे. आपल्या सर्वांकडे ही पीडीएफ असेल, त्याचा अभ्यास करा, ते वाचा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचा आहे. चुकीची कोणतीही माहिती घाईघाईने भरू नका. एक चूक तुमचं नुकसान करू शकते, तुमची हातची नोकरी तुमची घालवू शकते. त्यामुळे योग्य त्या लोकांचंच मार्गदर्शन घ्या. स्वतःच तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या तुम्हाला जेवढे काही प्रिफरन्स जनरेट होत आहे तेवढे पीडीएफ काढा, आज आणि उद्या अभ्यास करा आणि त्यानुसारच प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. 1 2 3 100 प्रिफरन्स आणि विथ इंटरव्ह्यूचे 50 प्रिफरन्स अशा पद्धतीने प्रिफरन्स तुम्हाला देता येणार आहे आणि तुम्हाला लॉक करता येणार आहे. एकदा तुम्ही लॉक केलं की अनलॉकचा तुम्हाला त्या ठिकाणी संबंध नसणार आहे. म्हणून जाणीवपूर्वक चूक करू नका. सिली मिस्टेक हा शब्द या ठिकाणी येऊ देऊ नका. एक चूक तुमची नोकरी घालवू शकते हे वारंवार मी तुम्हाला सांगतोय. हेच आजचं अपडेट आहे. हेच अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.